इकडे या ना तुम्ही, असं काय करता? आता आम्ही आहोत मुलुंडला ना, मुलुंड पूर्व ईस्टला नीलमनगर. मुलुंड ईस्ट नीलमनगर टोल नाका. मी आलेलो होतो आज मुलुंड, सायन, ठाणे आणि अजून एका ठिकाणी गेलो होतो आम्ही. मुलुंड सायन ठाणे. हां, असं 3-4 ठिकाणचा आजचा दौरा होता. तो आटोपून चाललोय नाशिककडे. इन बिटवीन हे वावळ साहेब आहेत आणि हे प्रदीप जामसुदकर. हां, तर यांचे फोन चालू होते सारखे. आणि सुरेंद्र कदम साहेब, हे सुरेंद्र कदम हे रिक्षा रवींद्र बळीत. रवींद्र बळीत तुमचा फोन आला होता मला. रवींद्र बळीत ही सगळी लोक वाट पाहत होती माझी. आता हे रिक्षावाले दादा भेटले तर ह्यांना लगेच गिफ्ट दिलं आपण. काय RTO आमचा बाप नाही, RTO आमचा नोकर. RTO जिल्ह्याचा 1 नंबरचा RTO असो, 2 नंबरचा असो, किंवा साधे स्टारवाले असो, किंवा RTOच्या त्या गाड्या घेऊन फिरणारी भरारी पथकं असो, किंवा RTO कार्यालयातले कारकुंडे किंवा शिपुर्डे असो, हे सगळे आमचे नोकर. या रिक्षावाल्यांना सुद्धा सोडत नाही तुम्ही. मुंबई, ठाणे इथले RTO तर इतके माजलेले आहेत आणि इतका पैसा लुटतात दलालांच्या माध्यमातून, तर त्यांना चपराक देणार आम्ही. आणि ही अशी सामान्य मंडळी जेव्हा आम्हाला एवढी वाट पाहते, मी काय कोणी गुंडा नाही किंवा माझं काही म्हणजे मॅन पॉवर नाही, माझ्याकडे मसल पॉवर नाही, मनी पॉवर पण नाही. मी साधा तुमच्या सारखा मध्यमवर्गीय कुटुंबातला एक माणूस आहे. फक्त पेटून उठलेलो आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्याच्यात मला मालक बनवलेलं आहे. आता हे पण मालकच आहेत, पण नाही, ह्यांना फिलिंग नाही आहे ती मालक असल्याची. मला लई फिलिंग आहे. आणि हे फिलिंग हे चांगला शब्द तुमच्या भाषेत म्हणजे मला माज आहे. मालक असल्याचा मला माज आहे, माज. कारण तो माज माझा नाही, मला कायद्याने आणि संविधानानं दिलेला माज आहे तो माझा. आणि माझा अधिकार आहे. माज म्हणजे मी तुम्हाला या भाषेत सांगतो की तुम्ही माज केला पाहिजे मालकाचा. जसं तुम्ही एखाद्या मालकाकडे कामाला असल्यावर मालक कसा माझात असतो, त्याचाच असतो का नाही, तर तसे तुम्ही या देशाचे मालक आहे. मग त्या मालकाने कसं राहिलं पाहिजे, माझात राहिलं पाहिजे, त्याचात राहिलं पाहिजे. तसा मी मालक आहे आणि तसे तुम्ही बनले पाहिजे. म्हणून माझा जीव काढायचं काम चालू आहे. त्यामुळं आजचं गिफ्ट काय, तर RTO वाल्यांनी तुला लुटता कामा नाही, ट्रॅफिक पोलिसांनी तुला लुटता कामा नाही. ट्रॅफिक पोलीस म्हणजे कशासाठी असतात, वाहतूक नियमनासाठी त्यांची नियुक्ती आहे. पण आपलं दुर्भाग्य देवाभाऊ, आमचा ट्रॅफिक पोलीस कलेक्शन करतो, आमचा खाकी वर्दीतला पोलीस कलेक्शन करतो, त्याच्यावरचा अधिकारी जरा जास्त कलेक्शन करतो, त्याच्यावरचा अधिकारी जरा अजून मोठं कलेक्शन करतो. आणि मग 100 कोटीचे तुमचे खोक्यांचे व्यवहार मंत्रालयात पूर्ण होतात. हे आता उघड सत्य आहे. त्याच्या विरोधात आम्ही शड्डू ठोकलेले या देशाचे मालक बोलतो आहोत. आणि जागरूक नागरिक झालो. जागरूक नागरिक मालक 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 जनताच मालक. जनताच मालक. हे घेऊन नाचत फिरतोय आम्ही. दाखवा तुमची टोपी, 1 मिनिट त्यांना दाखवा, व्यवस्थित दाखवा, या बाजून दाखवा, दाखवा तुमची पण टोपी. हे बघा, इथून दाखवा. हे जनताच मालक असल्याची फिलिंग सगळ्यांना द्यायची आहे. मालक असल्याचा माज प्रत्येकात येऊन द्यायचा आहे. आणि या सगळ्यांची जी मी जंत्री वाचली, हे सगळे आमचे कोण आहेत, नोकर आहेत. पंतप्रधानांनी फार चांगल्या भाषेत सांगितलं, मी प्रधान सेवक आहे, तर मी प्रधान नोकर म्हणतो, मुख्यमंत्री नोकर म्हणतो, पालकमंत्री नोकर म्हणतो, आमदार खासदार नोकर म्हणतो, नगरसेवक महापौर नोकर म्हणतो, नगराध्यक्ष नगरसेवक नोकर म्हणतो, ग्रामपंचायत सदस्य सरपंच नोकर म्हणतो, पंचायत समिती सदस्य आणि पंचायत समितीचा सभापती नोकर म्हणतो, जिल्हा परिषदेचा सदस्य जिल्हा परिषदेचा अध्यक्ष नोकर म्हणतो, सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांना नोकर म्हणतो, सगळ्या न्यायालयांना, न्यायालयातल्या सगळ्या न्यायाधीशांना, सगळ्या वकिलांना,
वकिलांना सरकारी हे आमचे नोकर आहेत. हे असं का सांगायचं? कारण त्यांना नोकर म्हटलं की नाकातले केस जळतात त्यांच्या. ते जळायला नको, अवकातीतच आलं पाहिजे. अवकात दाखवतो. अवकातीतच आलं पाहिजे, काही विषय नाही. या भाषेत का सांगायचं तुम्हाला समजत नाही. तुम्ही त्या खुर्चीत बसले की आमचे बाप असल्यासारखे कामं करतात, आमचे बाप असल्यासारखे आमच्याशी वागतात, आम्हाला हिशोब कोणता देत नाही, चोऱ्या करता, भ्रष्टाचार करता, लांड्या लबाड्या करता, आम्हाला लुटता आणि आम्हाला गुलाम बनवण्याच्या प्रयत्नात राहतात आणि अनेकदा गुलाम बनवलेलंच असतं. 90% झालं आपलं. तर याच्यातनं या लोकांची सुटका व्हावी म्हणून माझा प्रयत्न आहे. त्यातनं तुम्हाला वाटलं बा मला भेटावं, ही शाल मला द्यावी, हे बुके द्यावा, पण मी शाल श्रीफळ घेत नाही हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. पण आता आपल्याकडे कसं झालं, पाहुणे आले की चहा पाचतो का नाही आपण, तसं पाहुणे आले की बुके आणि पाहुणे आला की शाल. तर ते आम्ही नाकारतो ते ह्याच्यासाठी कारण ते परवडणारी गोष्ट नाही. आता मुलुंडमध्ये 150-200 रुपयाला, हे 200-300 रुपयाला का 500 रुपयाला फोडणी मारून घेता? जाणीव करून दिली तुम्ही आम्हाला. ऐका, झिरो बजेट इलेक्शनचा जर डंका पिटत मी चाललोय तर मी तुम्हाला झिरो बजेट मध्ये भेटलं पाहिजे. ते गोष्टीवर तुमचा पण आदर सन्मान झाला पाहिजे ना. झाला पाहिजे, तो कामात न करू आपण. मला या रिक्षावाल्यांनी आहे ना रांगेत उभं राहून आरटीओचं काम करून घेतलं ना शासकीय दरात, ते माझ्यासाठी गिफ्ट, ते माझ्यासाठी गिफ्ट. ट्रॅफिक पोलिसांनी याला उगाच लुटलं नाही ना तर ते माझं गिफ्ट. पोलीस स्टेशनला गेला ना तर पोलिसांनी यांना म्हणलं पाहिजे हा साहेब तुमचं काय काम आहे. पण रिक्षावाला पोलीस स्टेशनला गेला, अरे काय तुझं काम, ही जी भाषा आहे ना ही बंद झाली तर ते मला गिफ्ट. हे लक्षात. याच्यासाठी निर्भय महाराष्ट्र पार्टीची स्थापना झालेली आहे आणि निर्भय महाराष्ट्र पार्टी याच पद्धतीनं काम करत राहील. आता तुमचं काय म्हणणं आहे सांगा, का भेटले मला तुम्ही, आज का भेटावं वाटतं? आज जितेंद्र भावे सरांचा ना नेहमी आम्ही व्हिडिओ बघत असतो. त्यांचे सामाजिक काम निर्भय पार्टी माध्यमातून खूप आवडतात आम्हाला. आम्ही त्यांचे समर्थक आहे, शुभचिंतक आहे. त्यांच्याकडनं आम्हाला काय शिकायला भेटतं, काय प्रेरणा भेटतात. आज आम्हाला फेसबुकवर कळलं की ते ठाण्याला, मुलुंड आणि सायनच्या दौऱ्यावर आहेत. त्यानिमित्त आम्ही त्यांना फोन केला, एक सदिच्छा भेट त्यांना शुभेच्छा द्यायला आम्ही मुलुंड ईस्ट या ठिकाणी आलो. सरांनी वेळ दिला, आम्हाला भेटले, त्याबद्दल आम्ही आभारी आहे. पण का भेटायचं तुम्हाला, काय विशेष आहे असं? या व्यक्तीचा एक प्रश्न आहे, तो प्रश्न सोडू आपण. त्या व्यतिरिक्त काय काम आहे तुमचं आमच्याशी? प्रेरणा घ्यायच्या आपल्याकडनं प्रेरणा पाहिजे. बलिदानला बोलू द्या. बलिदानला बोलू द्या. निर्भय महाराष्ट्र पार्टीचे सर्वेसर्वा जनताचं मालक जितेंद्र भावे सर यांना जसं आमचे सहकारी महेश बावळे यांनी सांगितलं की त्यांना आम्ही फेसबुकवर पाहत असतो, लाईव्ह पाहत असतो. ते लाईव्ह पाहत असतो म्हणजे नेमकं काय, तर आम्ही त्यांना पाहत असतो की शासकीय प्रशासकीय सेवेतील जे भ्रष्ट अधिकारी आहेत किंवा कामचुकार आणि त्या व्यवस्थेविरुद्ध त्यांनी जे बंड पुकारलेलं आहे, भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध जे बंड पुकारलेला आहे त्या विरुद्ध लढण्याचा जो त्यांचा मानस आहे. आता तो मानस कसा आहे, तर आता आपण भावे सरांना पाहिलं तर अगदी त्यांची शरीरयष्टी अशी आहे, ती शरीरयष्टी अशी आहे, पण त्याच्यावर आपण जावे असं नाही, जाऊ नये. कारण त्यांचं जे काम आहे ते महाराष्ट्रभर लोक बघतात, महाराष्ट्रभर त्यांची प्रेरणा घेतात आणि त्या प्रेरणेतून त्याचा परिणाम असा झालेला आहे की आज प्रत्येक क्षेत्रामध्ये आज ज्याला भावेश सरांच्या प्रेरणेमुळं प्रत्येक जण आज ज्याची जाण आहे तो प्रत्येक जण आपला व्हिडिओ बोलतो, आपले फेसबुक लाईव्ह करतो, त्याची माहिती काढतो आणि त्यांच्याप्रमाणे ते भ्रष्टाचार असेल किंवा काय गोष्टी कामचुकारपणा ते सर्व त्या सर्व गोष्टीला कुठेतरी आळा बसवतो. आणि ह्याच गोष्टी आम्ही त्यांच्याकडून शिकत आलेलो आहोत. आणि आज जेव्हा आम्हाला कळालं, आमचे बंधू महेश बावळे यांनी सांगितलं की सर अशाच येतात आहे, आणि तसं पाहायला गेलं तर आम्ही जेव्हा रिक्षात बसलो आणि तुमचे फोन चालू होते तर अशी मनात तगमग आमच्या सुरू होते, अरे बापरे सर जर पुढे निघून गेले तर असं वाटेल काय करायचं, असं वाटेल यार मेहनत पाहणं आमचे सर मेहनत पाण्यात फळ गेली. पण असं झालं नाही. त्यांनी आमचा आदर केला, सन्मान केला, त्यांनी आम्हाला वेळ दिला आणि त्या वेळेबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत. असंच सर जरी आमच्यापासून दूर असतील, नाशिकला असतील, तर सर आमच्या आता सदैव मनामध्ये आहेत. आणि तुम्हाला आम्ही जबाबदाऱ्या देऊ, तुमची तयारी पाहिजे जबाबदारी घेण्याची. आणि दुसरी गोष्ट
तुम्हाला स्मार्ट बनलं पाहिजे. आमचं झिरो बजेट पॉलिटिक्स आहे ना, तर झिरो बजेटमध्ये भेटायचं म्हणल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर हे सगळं हँडल करता आलं पाहिजे. नंतर तुम्हाला करंट लोकेशन, लाईव्ह लोकेशन, मॅपमधून माणसांना शोधणं, या क्वालिटी जर तुमच्यामध्ये आल्या तुम्ही स्मार्टली सगळ्यांना भेटू शकता. आता मी हे सगळं डोक्याने चालवतोय. आता बघा, तुम्ही स्वतः होऊन आले का नाही माझ्याकडं, असं आता राजकीय पक्षाच्या बाबतीत घडत नाही. तुम्ही स्वतःहून भेटले, याला काय म्हणतात, ऑर्गॅनिक काम म्हणतात याला. ऑर्गॅनिकली तुम्ही भेटताय मला, म्हणजे स्वतःहून भेटताय, स्पॉन्टेनियसली भेटताय. मी तुम्हाला अवतरण दिलेलं नाही मला भेटा म्हणून, किंवा माझ्याकडनं तुम्हाला करोड रुपये काय भेटणार नाही. हा, याचं काम आहे आता तुमचं, ते मी करणार आहे. पण ते काम करायचं, ते त्याच्यासाठी तुम्हाला एवढे प्रयत्न करायची काहीच गरज नव्हती. तुम्ही फोनवर सांगितलं असतं तरीही तुमचं काम होणार. आम्हाला फोनवर सांगण्याऐवजी आम्हाला भेटायचं होतं ना, फोनवर यांचं काम पण करू, सदिच्छा भेट पण होईल, तुम्हाला जबाबदाऱ्या पण देऊ. कारण एकटा भावे 150 कोटी जनतेला पुरा पडणार नाही. नुसता महाराष्ट्राचा जरी विचार केला तरी 14 कोटी जनतेला भावे पुरेसा नाही. तुम्हाला सगळ्यांना काम करावं लागेल. कारण जेवढा माझ्या बापाचा देश आहे तेवढा तुमच्या बापाचा पण हा देश आहे ना. तुम्हाला पण खाली ठणका बसतो का नाही, तो ठणका तुम्हाला पण नाही बसला पाहिजे. माझं काय अडलंय का तुम्ही मला सांगा. मला कोणी नडणार आहे का? मला कोणी नडत नाही, मी नडूच देणार नाही. तसं ती ताकद तुमच्यात आली पाहिजे, त्याची ही चळवळ आहे. तर तुम्हाला जर तसं व्हायचं असेल तर तुम्हाला सहभागी व्हावं लागेल. हे असे अनेक हात मोठे करावे लागतील, तेव्हा या भ्रष्टाचारी आणि कामचुकारांवर कुठंतरी नियंत्रण येईल. अन्यथा नियंत्रण येणार. सगळ्यांनी मला इथे बोलावलंय, फक्त आता तुमचं काम लाईव्ह सांगा. तुमचं काय काम आहे डायरेक्ट सांगा. आपल्या मुलुंडमध्ये उल्हासनगर SRAचा प्रकल्प राबवला ना, त्या टायमाला आमचे 2 रूम होते बाजूबाजू. SRAचा प्रॉब्लेम आहे. हा, बरं. त्या संदर्भात मी खूप प्रयत्न केले, अजून निकाल लागला नाही. माझं घर बेकायदेशीर तोडलं आणि मला घराच्या बाहेर टाकलं. समोरचे SRAवाले अधिकारी आणि जे कमिटी मेंबर होते ते लोक मला बोलले रूम देतो, तू कुठं जाऊ नको. मी मानवाधिकाऱ्याकडे गेलो, मी तो वकिलाचं नोटीस मारलं, तरी पण आज मला निकाल आणि माझं घर भेटलं नाही पुनर्वसन. आज मी बेघर आहे, 14 वर्ष झालं. मी न्याय मागतोय पण अजूनपर्यंत मला न्याय मिळाला नाही. मग भावेश सर मला भेटला, पण मला एक हिंमत आली, एक ताकद आली का पुन्हा जोशाने मी ताकद लावून मी माझं काम करू शकतो. हेच माझी तुम्हाला आता मुंबईत आलं ना, ग्रामपंचायतीत गेलं कुठल्याही खेड्यात तर प्रश्न येतो कुठला घरकुलाचा. आता ग्रामपंचायतीतलं घरकुल असू द्या किंवा SRA मधल्या यांच्या घरकुलाचा प्रश्न असू द्या, घरकुलाचा प्रश्न सगळ्या स्तरावर सारखा आहे. आणि सगळीकडे प्रशासनातले लोक आणि राजकीय धेंड, राजकीय टगे यांचा हस्तक्षेप, यांचं तोंड घालणं, थोबाड घालणं, पाय घालणं, याच्यामुळे खऱ्या घरकुल हवा असलेल्या माणसाला घरकुल मिळत नाही. त्याचा अधिकार हे सगळे टगे मारतात आणि पैसे लाटतात. चला आता यांचा SRAचा प्रश्न सोडवू. आता बघा, मला एक कबुली द्यायची, SRA बाबत आम्हाला काही अक्कल नाही, कारण नाशिकला हा काही प्रश्न नाही आमच्याकडे आलेला. तर तुमची नवी केस आहे आमच्यासाठी, तरी पण मी तुमच्याकडनं सगळ्या गोष्टी मागवून घेईन आणि तुम्हाला त्याचं परफेक्ट सोल्यूशन आम्ही देऊ. जितूभाई, इनका SRA का प्रॉब्लेम है, SRA का, हाँ, तो वो सॉल्व करने का अपने को इनके आपण कागदपत्र लेते हैं, तर तुमच्या कामकाजाला आम्ही लगेच सुरुवात करत आहोत. वंदे मातरम. धन्यवाद, तुम्ही आम्हाला इथे बोलवलं.